दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसंच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसील कार्यालयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आलं। सादर करण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी आणि ज्या विद्यार्थ्यांवर कथितपणे अमानुष मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनामुळे काही काळ तहसील परिसरात राजकीय वातावरण तापलं होतं। दरम्यान आंदोलन शांततेत पार पडलं असून तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठवण्यात येईल असं आश्वासन दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात नीट पेपर फुटीच्या विरोधात अभिजित दिप्ते आणि सोनम वांगचुक यांनी जे जंतर मंतर या दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन उभारलेलं आहे आणि हे आंदोलन भाजप सरकारने मोदी सरकारने अत्यंत क्रूरपणे हाताळलं आणि या क्रूरतेचा कळस त्यांनी असा केला की विद्यार्थ्यांचे डोके फोडले, विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला। या लाठीचार्जच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सरकारला प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की यापुढे जर सरकारने विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे लाठीचार्ज जर केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारू आणि या देशातल्या विद्यार्थ्यांना सहानुभूतीच्या दृष्टीने सरकारनं पाहावं या ठिकाणी किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षनेत्याच्या विरोधात आंदोलन पुकारणे म्हणजे हा केवळ बालिशपणा आहे। सत्तेत ते बसले आहेत आणि आंदोलनाचं म्हणजे विरोधकांचा विरोधात आंदोलन पुकारत आहे। हे कुठंतरी न पडण्यासारखी बाब आहे। आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसांमध्ये सतत पेपरफुटी होत आहे। नीटचा पेपर फुटला, नीटच्या पेपर फुटीची नैतिक जबाबदारी सरकारनं घ्यायला पाहिजे होती, पण हे सरकार इतकं निर्लज्ज आहे की कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाही। गेल्या 2014पासून जर आपण पाहिलं असेल तर देशात विविध पेपर फुटले, पण कोणत्याही पद्धतीची भूमिका या सरकारने यावेळेस घेतली नाही आहे आणि त्या अनुषंगाने जे आंदोलन मोठं आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं उभारलं गेलं, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जर हे लोक लाठीचार्ज करत असतील तर ही कुठली लोकशाही आणि हा कोणती लोकशाही पद्धत आहे? तुम्ही मला सांगा की इंग्रजांच्या काळात जनरल डायरने ज्या पद्धतीनं जालियनवाला बाग हत्याकांडात सत्याग्रहीवर लाठीचार्ज केला होता, आज तेच परिस्थिती भारतात दिसत आहे। आज ते जनरल डायर होते, हे मिस्टर कायर आहेत। मिस्टर कायरनी खऱ्या अर्थानं लोकशाही दाबण्याचा प्रयत्न केला। जे लोकांचं म्हणजे उद्याचं देशाचं भविष्य आहे त्या भविष्यावर लाठीचार्ज केला। आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक संयुक्त विद्यमानाने आज आम्ही निवेदन साहेबांना दिलं आहे, तहसीलदारांना दिलेलं आहे आणि भविष्यात अशा कोणत्याही घटना घडू नये, अन्यथा आमचं आंदोलन हे अजूनही व्यापक स्वरूपाचं आणि आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या काही दिवसात अजून मोठं आंदोलन आज आम्ही फक्त निवेदन दिलं। आज येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन दर्यापूर या शहरात उभारणार आहोत आणि सरकारने आता धर्मेंद्र प्रधानच नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाने पण राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही काय? या BJP सरकारचं धोरणच असं आहे की ज्या ग्रामीण भागातील शाळा असतील हे त्याचं सर्व प्रायव्हेटायझेशन करायचं आणि तामझाम चमक असं हे सर्व बलाढ्य लोकांच्या ताब्यात द्यायचं। जे काँग्रेसच्या काळात होते, जे तक्षर उभं केलं तर ते आणि त्या विद्यार्थ्याची मागणीच काय आहे किंवा आम्हाला वर्षभर अभ्यास केल्यानंतर एक चांगली यंत्रणा करून द्या। आता लागोपाठ 2-3 पेपर फुटी झाल्या आणि ज्या मुलांनी रात्रंदिवस अभ्यास केला अशा परिस्थितीत जर अशी पेपर फुटी जर झाली तर ते मनातून खचून जाते। म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर आंदोलनात तुम्ही जर पाहिलं असेल पूर्ण TV वर ते आलं नाही आहे, सोशल मीडियात ते दिसते आहे। तर लहान लहान मुलं असतील, मुली असतील, इतका अमानुष मार सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिला तर डोळ्यात पाणी येते आणि एवढी मोठं आंदोलन झाल्यानंतर या सरकारला काही वाटत नाही। तो खोत आहे, तो काय बोलतो, खोतांचं स्टेटमेंट काय, याच्यासाठी म्हणून आज हे वेळेवरच डॉक्टर साहेबांनी निवेदन द्यायचं ठरलं
आणि याला व्यापक आम्ही बसून आता लगेच लवकर एक मोठं मोर्चा म्हणा की असं आपण आमचं 1-2-3 दिवसात प्लॅनिंग आहे. ते पेपर फुटलेला आहे त्याच्यावर त्यांनी त्यांच्यासाठी काही न करता त्यामध्ये काही सुधार न करता त्यांनी काय त्यांच्यावर ते आपला जे आंदोलन करून राहिले त्या आंदोलनावर त्यांनी लाठीचार्ज केलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की अंग्रेज हे काले इंग्रजांची विचार ठेवणारे लोक आहे. त्यांनी कसा केलेला आहे, एक बाजूला पेपरफुटी झालेली आहे, त्यांनी त्यांचा राजीनामा न घेता त्या हरामखोर सरकारमध्ये जे बसलेले आहे त्या हरामखोरांनी काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे. हे देशासाठी कलंक आहे. हा इथं लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे. माझं म्हणणं असं आहे आज जे सरकारला माज आलेला आहे, जर यांनी त्यांचे पाऊल पुढे घेतले नाही तर हे जनता रस्त्यावर आज नंतर उद्या उतरणार आहे आणि यांचा मास कमी करणार आहे. माझं म्हणणं असं आहे की ते विद्यार्थ्यांच्या पहा, ते गरीब मुले आहे, ते मेहनतीने आपली पढाई करत आहे. पढाई करत असताना त्यांच्यावर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा मन दुखतं माणसांचं. तरी हे असे प्रकारची त्यांची धोरण आहे. त्यांची धोरण एक स्पष्टपणे माझ्या मत आहे. त्यांची धोरण कशी आहे, गरिबांना गरीबच ठेवायचं आहे, श्रीमंत होऊ द्यायचं नाही आहे. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि मी एकच सांगतो कि उसूलों पे अगर आके आए तो टकराना जरूरी है और अगर जिंदा है तो फिर जिंदा नजर आना चाहिए. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.